अमरावतीत वनरक्षक भरती 2023 पेसा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी न्यायासाठी निर्णायक लढा सुरू केला आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर 23 जून पासून आमरण उपोषण सुरू असून समान नियम, समान अधिकार आणि समान न्यायाची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वनरक्षक भरती 2023 पेसा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 25 जानेवारी 2024च्या परिपत्रकानुसार इतर वनवृत्तांमध्ये रिक्त राहिलेली माजी सैनिक प्रवर्गातील पदे गुणवत्तेनुसार सर्वसाधारण उमेदवारातून भरली गेली आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यात हा नियम लागू करण्यात आलेला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उर्वरित रिक्त पदे तातडीने भरणे, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे आणि समान नियमांची अंमलबजावणी करणे या प्रमुख मागण्यांकरिता आंदोलन सुरू असून सामाजिक संघटना आणि जनप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. आम्ही 23/6/2026 पासून इथं आमरण उपोषणावर बसलो आहे. आमची मुख्य मागणी होती की ज्या प्रकारे अन्य 5 जिल्ह्यात जे वनरक्षकची जागा रिक्त होती ते सर्वसाधारण मधून कन्वर्ट करून भरण्यात आलेली आहे, पण अमरावती विभाग यांनी दखल न घेता ते भरली नव्हती. पण आमची मागणी होती की जसा तिथं न्याय झालेला आहे तसा आम्हाला पण न्याय द्यावा अशी आमची ठाम मागणी होती. पण सतत आमचा 7 दिवस म्हणजे आज 7वा दिवस आहे, आतापर्यंत आम्हाला कोणाचीच प्रतिसाद भेटलेली नव्हती. पण आज वनमंत्री जे गणेश नाईक साहेब आहेत त्यांचा मला प्रत्यक्ष कॉल आला. त्यांनी सांगितलं की बाबा तुमची जे मागणी आहे ते आम्ही 100% पूर्ण करू आणि जेवढे रिक्त जागा आहे ते पूर्ण भरण्यात येईल असे त्यांनी मला आश्वासन दिले आहे. पण मला असं वाटतं की काहीतरी आमचं अशी काहीतरी लिखित पुरावा असायला पाहिजे. म्हणून माननीय मंत्री महोदयांना जे वनमंत्री आहे त्यांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला थोडासा लेखी स्वरूपात द्यावी अशी आमची म्हणजे त्यांना रिक्वेस्ट आहे. जर आम्हाला असं पत्र भेटलं तर आम्ही ताबडतोब हा आंदोलन इथंच तोडू. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही सध्या तर स्थगिती राहणार आहे, पण पुढे जर आम्हाला न्याय नाही भेटलं तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र म्हणजे एकदम अंत पुन्हा 42 लोक हे फाशी घेऊन मरणार आहे असे हे तुमचा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो. गेल्या 5-6 दिवसापासून आज 7वा दिवस आहे. या ठिकाणी ज्या वन विभागाच्या वनरक्षकाच्या ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये काही जागा ह्या आरक्षित होत्या, पण त्या वर्गातलं कोणीच न आल्यामुळे त्या प्रवर्गातलं त्या जागा रिकाम्या होत्या आणि म्हणून त्या जागेवर जे वेटिंग लिस्ट आहे त्यामधले ते सगळे लोक घेण्यात यावे या पद्धतीचं निवेदन यांनी या अगोदर दिलं होतं. मी स्वतः गणेश नाईक साहेबांकडे गेलो होतो, कारण की अशा प्रकारची भरती चंद्रपूरला झाली आहे, गडचिरोलीला झाली आहे, नाशिकला झाली आहे, त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा इतर विभागामध्ये झाली आहे. तर मग यांचं सुद्धा त्याच पद्धतीने व्हावं, कारण की चंद्रपूरला वेगळा न्याय, अमरावतीला वेगळा न्याय हे बरोबर नाही. आणि म्हणून आज आमदार श्रीकांत भारतीय साहेबांनी हा प्रश्न लावला होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये माननीय गणेश नाईक साहेबांनी सांगितलं की अधिवेशन आटोपल्याबरोबरच एक मीटिंग करून यांचा प्रश्न हा निकाली काढू. आणि गणेश नाईक स्वतः यांच्याशी बोलले आहेत आणि यांना सांगितलं आहे की हा सगळं अधिवेशन आटोपलं यांची एक बैठक करून घेऊ. आणि यांचं मागणी अशी आहे की एक पत्र या संदर्भातलं जर दिलं मंत्री महोदयांनी की आम्ही अधिवेशन झाल्याबरोबर तर ताबडतोब आम्हाला काही अडचण नाही. गणेश नाईक बोलले आहेत, श्रीकांत भारतीय साहेबांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे ते रेकॉर्डवर आलेला आहे आणि यांच्यावर खरोखरच अन्याय झालेला आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळावा यासाठी म्हणून आम्ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि माननीय मी त्यांना विनंती करायला आलो की स्वतः वनमंत्री तुमच्याशी बोललेले आहेत आणि आमदार श्रीकांत भारतीय साहेबांनी तो प्रश्न टाकला आहे, त्या संदर्भातलं उत्तर पण आपल्याला मिळालेलं आहे. पण यांची मागणी अशी आहे की ते पत्र त्यांना द्यावं. मी माननीय मंत्री महोदयांच्या याशी बोललाय की तुम्ही एक पत्र यांना द्यावं, म्हणजे हे मुलं ताबडतोब आपण उपोषण सोडू आणि यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय दूर होईल. माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अशा प्रकारचा एका भागाला वेगळा न्याय, एका भागाला वेगळा न्याय असं होणार नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांनी स्वतः त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला आहे. मला आशा आहे की हे पॉझिटिव्हली घेतील आणि
यांचं उपोषण या ठिकाणी सोडेल आणि ज्या काही यांची की ज्या आरक्षणाच्या जागा ज्या भरल्या गेल्या नाहीत इतर प्रवर्गातल्या नियमानुसार यांचा हक्क आहे तो त्यांना मिळेल अशी मला आशा. समान नियमांची अंमलबजावणी करून रिक्त पदे भरण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. शासन आणि वन विभाग यावर काय निर्णय घेतात याकडे प्रतीक्षा यादीतील शेकडो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.